आत्मसन्मान, स्वाभिमान ही व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसाला जपता आली पाहिजे, असं आचार्य चाणक्य सांगतात. आत्मसन्मानाला गमावणे म्हणजे सर्व काही गमावल्यासारखे आहे. तर आपला आत्मसन्मान जपून राहण्यासाठी, आत्मसन्मान टिकून राहण्यासाठी आचार्य चाणक्यांनी काही सूत्र सांगितलेली आहेत. अपमानाचा बदला योग्य पद्धतीनं घ्या. चाणक्य म्हणतात की तुमचा अपमान कधीही सहन करू नका. अपमान सहन केल्याने लोक तुम्हाला कमकुवत समजू लागतात आणि तुमचा सतत अनादर करत राहतात. मात्र अपमानाचा बदला लगेच रागात घेऊ नका. शांतपणे आणि योग्य वेळेची वाट पाहून असे कृत्य करा ज्यामुळे तुमचा सन्मान पुनः प्रस्थापित होईल आणि अपमान करणारा तोंडघशी पडेल. तुमची प्रगती आणि यश हाच अपमानाचा सर्वात मोठा बदला असू शकतो. दुसरी गोष्ट, जिथे आदर नाही तिथे थांबू नका. ज्या ठिकाणी तुम्हाला सन्मान मिळत नाही, जिथे तुमची सतत निंदा होत राहते किंवा जिथे तुमचा अनादर केला जातो, अशा ठिकाणी कधीही थांबू नका. अशी ठिकाणे सोडून जाणेच योग्य आहे, भलेही ते कितीही मोठे शहर, मोठे पद किंवा घर असो. उदाहरणार्थ, ज्या देशात तुमचा आदर होत नाही तो सोडून द्या. ज्या कार्यालयात तुम्हाला सन्मान मिळत नाही ते कार्यालय लागलीच सोडा. ज्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाची कदर नाही तेथून दूर व्हा. जिथे तुमचे मित्र नाहीत तेथून निघून जा. ज्या घरामध्ये तुमच्याबद्दल आदर नाही ते घर सोडून द्या. तिसरी गोष्ट, आपले कमकुवत दुवे लपवा. आपली बळस्थाने आणि कमकुवत दुवे कोणासमोरही उघड करू नका. जर तुमच्या शत्रूंना तुमच्या कमकुवत बाजूंबद्दल माहिती झाली तर ते त्याचा वापर करून तुम्हाला पराभूत करू शकतात आणि तुमचा आत्मसन्मान धोक्यात येऊ शकतो. आपल्या योजना आणि विचारही गुप्त ठेवा. आर्थिक स्वावलंबन. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी असणे आत्मसन्मानासाठी आवश्यक आहे. इतरांवर अवलंबून राहिल्यास तुम्हाला त्यांच्या मर्जीनुसार वागावे लागू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान दुखावला जाऊ शकतो. पुरेसे धन असणे तुम्हाला इतरांसमोर मान झुकवण्यापासून वाचवते. ज्ञान आणि बुद्धीचा विकास करा. ज्ञान आणि बुद्धी हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहेत. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचा समाजात आपोआप आदर होत असतो. ज्ञानाच्या बळावर तुम्ही कोणतीही परिस्थिती हाताळू शकता आणि तुमचा आत्मसन्मान नेहमी उंचावलेला राहील. ज्ञानामुळे आत्मविश्वास येतो. ध्येय साध्य करा. आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा. यश मिळाल्यावर तुमचा आत्मसन्मान आपोआप वाढतो. यशस्वी व्यक्तीचा समाज आणि स्वतःच्या नजरेत नेहमीच आदर असतो. नम्रता आणि सद्वर्तन. आत्मसन्मान जपण्यासाठी नम्रता आणि सद्वर्तन आवश्यक आहे. जो व्यक्ती इतरांचा आदर करतो त्यालाच समाजात आदर मिळत असतो. गर्विष्ठ किंवा उद्धट व्यक्तीला कधीच खरा सन्मान मिळत नाही, जरी त्याला तात्पुरती सत्ता मिळाली तरी. म्हणून आपले आचरण नेहमी शुद्ध ठेवा आणि सगळ्यात शेवटी पण महत्त्वाचं, तडजोड टाळा. जीवनात कोणत्याही गोष्टीसाठी, विशेषतः क्षणिक लाभासाठी आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करू नका. चाणक्य म्हणतात की गरजेनुसार जगा पण इज्जतीने जगा. अपमानित होऊन मिळवलेले धन किंवा पद हे शेवटी माणसाला दुःखच देत असते. सांगायचं तात्पर्य, आचार्य चाणक्यांच्या मते आत्मसन्मान हा व्यक्तीच्या चारित्र्याचा आणि यशाचा पाया आहे. तो जपण्यासाठी व्यक्तीने अपमान कधीच सहन करू नये. अनादर करणाऱ्या ठिकाणांपासून दूर राहावे. स्वतःच्या कमकुवत बाजू लपवाव्यात. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे. ज्ञान मिळावे. अशा प्रकारे. तर चला मित्रांनो, यापैकी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी कोणती गोष्ट आहे किंवा कुठला विचार आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. धन्यवाद.